देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हा जळगावला कालपासून विषय का घेतला मागे बोलू नका. तर या सगळ्या तरुण पिढीला समजायला पाहिजे म्हणून घेतला. तर काल काय केलं, दादानी पहिलं दादांची भूमिका सांगितली, मग डार्विननी काय थेअरी सांगितली, मग दादानी कुठून सुरुवात केलं ते सांगितलं. मग आपल्याकडनं कामं करून घ्यायची म्हणून ती माध्यम निर्दोष व्हायला पाहिजेत म्हणून वंशमोचनाची हवनं केली आणि आपल्याला सगळ्या दोषातनं मुक्त केले. इथपर्यंत आपण काल आलो. आणि मग काय केलं त्यांनी की वंशमोचनाच्या हवनामुळे वरच्या लोकांना दीक्षा द्यायला पाहिजे म्हणून ओंकार साधना सिद्ध केली. इथपर्यंत आपण काल आलो. आता पुढे अनुभूती काय ते बघितलं काल. आता आजचा विषय अत्यंत महत्वाचा, म्हणजे आपल्यावर जबाबदारी दादानी काय ठेवली. तर मागच्या ट्यूबलाईट लावा. दादानी सगळ्या सिद्धता केल्या आणि तुम्हाला माध्यम बनवलं. हे सगळं झाल्यानंतर सांगितलं कोण होते ते 11वे नाथ म्हणून 8व्या संमेलनात सांगितलं. तर आता ते काय म्हणतात, आता दादानी आपल्याला प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनाची दोन्ही ओळख करून दिली. कारण दीक्षा दिल्यामुळे पहिल्या पायरीवर आणून ठेवलं. 3 लोकातनं सोडवलं. जे फिरत होतो ते वासना पर्वतेतनं अनेक जन्म घेऊन वासना पर्वतेतनं मुक्त झालो असतो. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. आता जे मिळालंय त्याच्यात समाधान मानतो ना, मानतो का नाही मानतो. आता जेव्हा अन्नमय कोश आनंदमयात टाकला आणि आनंदमय कोश अन्नमयात टाकल्यामुळे काही इथलं तरी जेवण असलं तरी प्रसाद म्हणून जेवतो. घरी पण प्रसाद म्हणून जेवतो. नाहीतर पहिल्यांदा हे नको ते नको म्हणत होतो. हा फरक पण आपल्याला जाणवतोय. तर आता ते काय म्हणतात, प्रापंचिक अवस्था आणि पारमार्थिक जीवनाचा लाभ तुम्हाला करून दिला. तुम्हाला नको होता पण त्याची तुम्हाला ओळख करून दिली. पारमार्थिक जीवनाचा लाभ विमोचने करून दीक्षा देऊन करून दिला. आता यामध्ये महत्वाचे म्हणजे कारण दीक्षा ही पारमार्थिक जीवनाची पहिली पायरी आहे. तर ती पारमार्थिक अवस्था दादांनी प्राप्त करून दिली. ती आता जतन कशी करायची, हा महत्वाचा प्रश्न आहे. आत्ताचा सेट का घेतला, आत्ताच्या मगाच्या आरतीच्या सेट मध्ये काय जाणवलं, कुठे होतात तुम्ही, तन्मय झालात ना, झालात का नाही झालात. म्हणजे उपस्थित माणसांपैकी एखाद दोन सोडले तर दादांनी सांगितलं आरती ही साधना म्हणून सिद्ध केली आहे. याची प्रचिती येण्यासाठी ते दादा होते म्हणून त्यांनी कुठलाही सेट घेतला असता तरी दादांनी सांगितलं हा सेट मध्ये साधना झाल्यानंतर आरती 1 तास घेतली म्हटल्यानंतर त्याचा फरक जाणवला ना, जाणवला का नाही जाणवला. तर नाही म्हणजे मी का तुम्हाला विचारते, तुम्ही तेव्हा होतात म्हणून, म्हणजे हो म्हणायला पाहिजे तुम्ही, किंवा ज्यांना नाही जाणवलं त्यांनी नाही जाणवलं म्हणून सांगा, असं काही नाहीये. कंपल्शन त्यांनी अनुभवलंय म्हणून त्यांना विचारते, बाकी काही नाही. तर आता ते म्हणतात ही सुद्धा काळजी त्यांना सांगितलं होतं मी काल. आम्ही 2019ला आळंदीला गेलो होतो. तेव्हा तिथे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं, अलंकार वगैरे सगळं घातलं होतं. तर तिथून आल्यानंतर पैकाकांच्या बरोबर गेलो होतो. पैकाका मुंबईला गेले, आम्ही पुण्याला आलो. आल्यानंतर आम्ही आरती साधनेचं लिहायला घेतलं. म्हणजे ते आधी करून घेतात आणि मग सांगतात का केलं ते. मग लोमटे काकांचा फोन आला सांगायला या म्हणून. तर त्याची लिंक कुठे लागली हे लिहिताना लागली आत्ता घरी, ह्या चिंचवडच्या घरात. तर ते काय म्हणतात, तुम्हाला पारमार्थिक जीवनाची ओळख करून दिली, प्रापंचिक जीवन तुमचे प्रश्न सोडवले आणि सगळं तुम्हाला, म्हणजे आता प्रश्न सुटतील, जरा मागे पुढे वेळ लागेल पण सुटणार आणि ते चांगल्या तऱ्हेने सुटणार.
की असं नाही प्रश्न सोडवलाय म्हणून सोडवलाय, परत थोडे दिवसांनी तो प्रश्न उद्भवेल असं नाही सोडवला. तो कायमचा तुम्हाला योग्य असेल, तुम्हाला त्यामुळे काहीतरी लाभ होईल, तो तुम्हाला पोषक असेल असाच सोडवला. तर आता ते काय म्हणतात, पारमार्थिक जीवनाची तुम्हाला ओळख करून दिली, प्रापंचिक जीवन तुमचं काय अडचणी होत्या त्या दूर केल्या. हं आता हे जतन कसं करायचं, दादा प्रत्येक गोष्ट वेळेला सांगत होते की तुम्हाला जे काही देतो ते जतन कसं करायचं हे शिका पहिल्यांदा. देणारा देतो पण ते सांभाळणं कठीण आहे असं म्हणतो ना आपण. तर ते ह्या सर्वांनी विचार केला, कोणी विभूतीनी आणि दादानी सगळ्यांनी. तर म्हणाले पुढे मागे या मुलांच्याकडनं आता परिस्थिती काय आहे, आता कुणाला 15 मिनिटं म्हणायला देवाचं करायला पण वेळ नाही. हा हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या होता पंजाब मेल सोडतात. म्हणून म्हटलं पंजाब मेलनी प्रार्थना म्हणायची नाहीये, तुम्हाला त्या प्रार्थनेमध्ये काय आहे हे कळलं पाहिजे. ह्या जन्माला काय आहे लागणार आहे आणि पुढच्या जन्माला काय लागणार आहे त्याची सगळी तरतूद केली. तर ते काय म्हणाले, दादा गोव्याला होते तेव्हा असे जरा झोपले होते ब्रेकफास्ट करून. तर तेव्हा दादानी विचारलं गोरक्षनाथांना की म्हणाले तुम्ही सांगितल्यासारखं मी सगळं केलं, पण पुढच्या पिढीने जर हे केलं नाही तर माझे कष्ट सगळे वाया जातील. हा तुम्ही माध्यम म्हणून निवडलं ते, तर ह्याच्यासाठी काहीतरी याचा विचार केला पाहिजे. म्हटल्यानंतर दादा गोव्याहून बेळगावला आले तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं पंतांच्याकडे जायचंय. तर ते म्हणतात हे सगळं जे आहे प्रापंचिक जीवन आणि पारमार्थिक जीवन त्यांना यांचा लाभ या अवस्थेचा लाभ करून दिल्यानंतर ते जतन कशातनं करायचं, तर आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना. आरती साधना आरतीचे सेट आहेत, दादानी सेट असे हे केले की मैफिलला गेलो ते दुसऱ्या संमेलनात सांगितलंय, ज्याचा जो गुणधर्म आहे त्याप्रमाणे त्याला तो राग आवडतो. पण मैफिलला जर पैसे देऊन आलो, तिकीट काढून आलो, तर तो लाभ सगळ्यांना व्हायला पाहिजे. म्हणून ते गवई सगळ्या रागातले गाणी म्हणतात. तसं दादानी आरती ह्या साधनेचा लाभ सगळ्यांना व्हावा आणि ह्या गुरुवारी आरतीला आलो तर पुढच्या गुरुवारपर्यंत तो आशीर्वाद प्रवाहित व्हावा असे सेट केले. काही सिद्धता होत्या तेव्हा तेच सेट म्हणायचे होते. आता दादांनी जे सेट केले ते मुंबई, पुणे आणि शिरोड्याची संमेलन. असं एक मिनिट आठवण केली म्हणून. तर एक बाई बाळंतीण झाली होती, तिच्या मुलाला ऐकू येत नव्हतं. तर तिने दीपकला प्रश्न विचारला. दीपकने सांगितलं तिच्या कानाजवळ आरती लावून ठेवा, बारीक आवाजात आरतीची कॅसेट लावून ठेवा. 6 महिन्यांनी त्या मुलीला ऐकायला यायला लागलं. म्हणजे आरती साधनेमध्ये शक्ती किती आहे. म्हटलेली ऐकणं नंतरची, पण कॅसेट लावून सुद्धा जर हे होऊ शकतं तर आपण आरती म्हटलं तर आपला विकास का नाही होणार. एक मिनिट, मुंबई केंद्रावर आम्ही सेमिनार घ्यायला जायचो आणि हे वाचनही असायचं. ह्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही 8-8, 15-15 दिवस राहायचो पैकाकांच्याकडे. तर तिथे त्या मुक्काम असताना पैकाका म्हणाले, दत्तनागा तुम्ही संविधान द्याल का? नाही. तर ते ठराविक वेळेला आम्ही जायचो आणि हे सांगितल्याप्रमाणे मी केलं. तिथे एक ह्या होत्या गुरुभगिनी कोणीतरी होत्या, त्यांनी हिला सांगितलं की तुमच्याशी मला बोलायचंय. तीही काय म्हणलेली, मी इथे राहत नाही, मी असते पुण्याला आणि हे केंद्र प्रमुख आहेत
आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत. म्हणजे लांबून दाखवलं मला. हिला दाखवलं. तर म्हणे सगळं सांगितलं तिला काय तुझं घरात सगळं काही पैसा-अडका, नोकर-चाकर सगळं काही आहे. पण अजिबात घरात शांतता नाही. तर ही म्हणाली केंद्रावर आहे ना, केंद्रावर विडा लावलाय. निराकरण दिलेलं चालू आहे. पण तरी पण मला तुम्हाला भेटावसं वाटतं. दोन शब्द बोलावेसे वाटतात. तरी सांगेना, ऐकेना म्हटल्यानंतर बरं. तिने फक्त ऐकून घेतलं. तर तिने काही-काही पुस्तकं वगैरे घेतलेली होती. मग तिने आधी हिला विचारलं, "हे काय सगळं?" तर तिने थोडक्यात सांगितलं. तर तिने सांगितलं, "ही पुस्तकं वगैरे तुम्ही काही सगळी घेऊ नका. मी सांगते ते ऐका." बरं म्हणाले. तिच्याकडे जी पुस्तकं होती, ती काउंटरला त्या धाकट्या मुलाला सांगितलं पैकाकांच्या, "ही घे" म्हणून. तिला एवढंच सांगितलं, की ही जी आरतीची कॅसेट आहे, म्हणजे आम्ही जे केलेल्या आहेत ना, ती आरतीची कॅसेट तुम्ही घेऊन जा आणि घरी रात्री म्हणजे निवांत सगळे असताना बारीक आवाजात लावा. एवढंच काम करा. त्यांनी काय होईल? तर ती म्हणे, "काय होईल हे मी काय सांगणार नाही. तुम्ही जे काही मला सांगितलंत, श्रद्धेने किंवा मला जे काही तुम्ही विचारलंत, तेच फक्त मी तुम्हाला सांगितलं. करून पहा काय ते आणि मला सांगा." ते म्हणे, "तुम्ही राहत नाही म्हटल्यावर हरकत नाही. जेव्हा आपली भेट होणार म्हटलं." असं सांगितलं. तर आम्ही एव्हरी सेकंड सॅटर्डे संडे जात होतो. योगायोग जवळ-जवळ 3 महिन्यांनी मेचकी आम्ही जायला आणि ती यायला. हिच्या आणि आमच्या लक्षात पण नाही. आली हातपाय धुतल्यानंतर तिथे नमस्कार करायच्या ऐवजी आधी डायरेक्ट हिला झाला, किंवा मला नमस्कार करू नका, दादाभावांना नमस्कार करा. आणि त्यांना केला. फक्त सांगा काय झालं? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं वातावरण बदललं घरातलं. एकमेकांची तोंडं बघत नव्हती. सतत भांडण. काही कारण नाही. फालतू चमचा इथे ठेवला, इथून सुरुवात. मोठ्यात तसं, लहानात तसं. सांगायचं तात्पर्य असं, की त्या आरतीचं महत्त्व किती आहे. तर दादांनी पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवन दोन्ही ज्या अवस्था प्राप्त करून दिल्या, त्या मेंटेन करण्यासाठी आरती, मुलाखत आणि ओंकार साधना. तर पण त्याच्यामध्ये काय आहे हे समजायला पाहिजे. ही माझी तळमळ खूप दिवस होती. पण मी म्हटलं प्रत्येकाला काय वाचन शक्य नाही पुस्तक. आणि दादांनी सगळं एकत्र सांगितलेलं, इथे थोडं, तिथे थोडं, तिथे थोडं. तर ते कसं कळावं ह्या लोकांना? म्हटल्यानंतर लोमटे काकांनी सांगितलं, कोल्हापूरला एका बाईने विचारलं, आरती साधना म्हणजे काय आहे? साधना नाही. आरतीला कशाला यायचं? आरतीचं महत्व काय? तिने प्रश्न तिकडे विचारला कोल्हापूरला, त्याचं उत्तर आळंदीहून मला सांगितलं की हे लिहा. मग विडा ठेवला. मी दादांना म्हटलं, तुम्ही काहीतरी सांगितल्याशिवाय काही समजणार नाही. मग लिहायला लागले. हे म्हणतात तुझी गाडी लिह. म्हणजे ही घडलेली गोष्ट म्हणून सांगते, मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे. तर आपली काळजी त्यांना किती आहे? तर तेव्हा म्हणाले ते की आरती ही साधना म्हणून सिद्ध केली आहे. तर आरतीमुळे देह हा पंचभूत तत्वाचा आहे. हा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी वेळ लागतो. पण अन्नमय कोश आणि तुमचं काय तन्मात्रा, ते डेव्हलपमेंट व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून ह्याच्यासाठी पंचभौतिक देहासाठी 25 वर्ष अडचणीचं कामकाज केलं. हा, आणि नंतर कोश आणि तन्मात्रा विकसित व्हायला 15% 10%, काही 75% मेहनत देहासाठी. 75% मेहनत पंचभूत तत्वाच्या देहासाठी, 15% कोशासाठी आणि 10% तन्मात्रासाठी. मग जाती गाडी पुढे. तर आरती साधनेमध्ये त्यांनी काय समाविष्ट केलंय ते सगळं एकत्र केलं. बाकीच्याचे 3 भाग केले नाही. ओंकार साधनेमुळे काय होतं, ओंकार साधना का करायची, ते सर्व एकत्र केलं. आणि नंतर मुलाखत साधना म्हणजे काय केलं ते समजलं पाहिजे, म्हणून मुलाखत साधनेचं महत्व. नंतर ही जी अवस्था प्राप्त करून दिली,
ती मेंटेन करायला पाहिजे ना, पुढे पुढे जायला पाहिजे कार्य. हम्म त्याच्यासाठी मुलांसाठी ज्ञान संवेदना वर्ग दादानी आखून दिला. आता त्या मुलांना जर विमोचन करून त्यांचं सगळे दोष हे काढून अनुवंशिकता काढून जर त्यांना पुढच्या पिढीला जन्माला घातलंय तर त्यांना ज्ञान संवेदना वर्गाला न्यायची आपली जबाबदारी आहे की नाही? नाहीतर आमची मुलं ऐकत नाही म्हटलं तर आता जबाबदारी त्यांची नाही. दादानी सांगितलं जे तुमच्या अशक्य कोटीतलं होतं ते मी सगळं केलं. आता जर तुम्ही परत पहिल्यासारखे वागलात तर ते विमोचन तुमचं तुम्ही करायचं, मी त्याला जबाबदार नाही. हे शब्द आहेत त्यांचे. मग आता आई वडिलांची जबाबदारी, गुरुकुल नाही येत म्हटल्यानंतर आई वडिलांची जबाबदारी 75% वाढली का नाही? वाढली का नाही? मग आई वडील जर सिनेमा बघत बसले, टीव्ही बघत बसले, मोबाईल करत बसले तर त्या मुलांना केंद्रावर नेणार कोण? केंद्रावरचे माणसं, माणसाचा स्वभाव आहे, कोणी कसं वागेल. पण आपला संबंध माणसांची जास्त नाहीये. आपला संबंध कोणाशी आहे? दादा बाबांशी. आपण जातो कोणासाठी? दादा बाबांसाठी जातो. आशीर्वाद कोणाचा मिळतो? त्यांचा मिळतो. फक्त आपल्याला किंमत देह आहे म्हणून. 0.1%. का दैहिक माध्यम आहे, तुमच्या दैहिक माध्यमातून काम करायचं म्हणून. हे जेव्हा समजेल तेव्हाच आपण एकमेकांशी प्रेमाने वागून आपण एकमेकांना मदत करू. हे तत्वज्ञान समजण्यासाठी या साधना त्यांनी केल्या. मग त्यांना कळतंय ह्या पिढीचं आता हा समोर बसलाय म्हणून ह्या पिढीला सगळं शुद्ध केलं. आता पुढची जगाची परिस्थिती कशी येणार आहे ही आमच्यापेक्षा त्यांना माहिती आहे. 500 वर्षांनी काय होणार आहे. तेव्हा संस्कृती येणार नाही, काही वेद मंत्र पठण काही होणार नाही, जागा आपल्याला राहायला नाही तर होम हवन कोण करणार म्हणून ते होणार नाही. पोटा उदरनिर्वाहासाठी सगळं करतात. याला सोल्युशन काय? म्हणून हा सगळा बदल करावा लागला असं ते म्हणतात. मग एकदा काय झालं, दादा बाबांच्या पुढे बसले तर हे कार्य पुढच्या पिढीने नाही केलं, समजलं नाही तर काय करायचं. म्हणून त्यांनी हे सगळे ज्या सिद्धता आहेत त्या आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना आणि ज्ञान संवेदना याच्यात समाविष्ट केल्या. गोरक्षनाथांनी आणि दादांनी विचार विनिमय करून दादा म्हणाले तुम्ही काहीतरी यातनं सोल्युशन मार्ग काढल्याशिवाय निघणार नाही. कारण 5 जण आहेत तर 5 जणांच्याकडे चांगलं आहे. प्रत्येक ऋषी मुनींनी पहिल्यापासून जगाच्या कल्याणासाठीच केलं. पण एकट्याची सेवा किंवा एकट्याची कपॅसिटी नाहीये सगळं जग सुखी करायची. पण आपण घास खातो तो सुद्धा दादा म्हणाले 5 बोटांनी जेव्हा घास घेतो तेव्हा तो घास तोंडात जातो. 2 बोटांनी घेऊ शकतो? एका बोटाने पोळीचा तुकडा मोडू शकतो? हे इतकं देहधर्म देहामध्ये देवानी सगळं तुम्हाला शास्त्र शिकायला बाहेर जायची गरजच नाहीये असं दादा म्हणतात. तर म्हणून जी तुम्हाला अवस्था दिली आहे ती जतन करण्यासाठी ह्या साधनाने आहे. म्हणून 85 साली गोरक्षनाथ पंतांच्याकडे गेले आणि पंत स्वतःला एवढं सौम्य केलं आणि त्या सगळं जे काही सिद्धता दादानी केल्या होत्या त्या सगळ्या आरती साधना, ओंकार साधना याच्यात समाविष्ट केल्या. आणि आणखी एक माणसं दादांना प्रश्न विचारला शिरोळ्याच्या संमेलनात की आम्ही काही वेळा आम्ही जे होतो, काही वेळा हे होतो, तेव्हा आम्ही काय करावं, म्हणजे आरती साधना करावी का ओंकार साधना करावी. दादा म्हणाले आंघोळ करून देवापुढे बसायचं. हे दत्ताबाईंनी सांगितलं होतं. तर म्हणाले आंघोळ करून बसायचं देवापुढे, एक आरती म्हणून बघायची, आरतीने बरं वाटतं का, साधना करून बघायची, साधनेने बरं वाटतं का.
नाही, मुलाखत ऐकून बघायची, मुलाखतींबरोबर वाटतं. आपलं शरीर कशाला ट्यून अप होतं हे आपण काढायचं, कळतं. तर साधनेला आज आल्यानंतर 5 मिनिटं त्यांनी सांगितलं डोळे मिटून बसा. सांगितलं ना? का सांगितलं? त्याचंही रिझन सांगितलं दादाने. वरती दीपक सांगायला यायचा वरती, की दादा सगळे लोक आलेत, बसलेत. पुरुषांची साधना पहिली व्हायची, नंतर बायकांची व्हायची. दादा म्हणाले बसू देत, जरा निसर्गाशी त्यांचं शरीर ट्यून अप होऊ दे. म्हणून पहिले ते 5 ओंकार आणि नामस्मरण ते घ्यायचं. तेवढं तुम्ही बसता, सगळे ऍडजस्ट होतात, येतात सगळे आणि निसर्गाशी ट्यून अप होतात. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. तुला सांग म्हणून सांगितलं, पण त्याचं कारण तुला माहित नव्हतं. अशासाठी आल्या आल्या धावत पळत आलं की पहिले 10 ओंकार होऊन जातात. म्हणजे साधनेतलं अर्ध अधिक केलेलं असतं. तर म्हणून शांतपणे या, 5 मिनिटं आसन मांडून बसा, त्या निसर्गाशी ट्यून अप तुमचं शरीर होऊ दे, मग साधना करायची. कळलं? म्हणून हे सगळं खटाटोप का केला? बरं, त्याच्यानंतर एक दिवस दादा आणि मामा बसले असे. तर मामांना दादानी प्रश्न विचारला. म्हणाले मी समर्थ आहे म्हणून मला कळतंय हा आला तर ह्याच्या बरोबर काय आलंय. उद्या ह्यांना सेवक म्हणून काम करून सांगितलं आणि हे आसनावर बसले आणि ह्यांना अजून अनुभव जास्त नाहीये. तर एखादा प्रश्न आला आणि त्या प्रश्नाच्या प्रखरतेने, तीव्रतेने किंवा बाधा असेल, काही असेल, तो जर ह्याची अवस्था घेऊन गेला तर मी काय मिळवलं? तर दादानी शब्द काय वापरलाय? माझी मुलं निराधार झाली तर मी काय मिळवलं? तर आज हे इथेच थांबूया आपण, पुढे नको जायला. त्याच्यावर मामा म्हणाले हे याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एक मिनिट. ही एक बाई होती. तर त्या बाईनी हळद कुंकाच्या पुड्या द्यायची. ती त्यांच्याकडे कामकाज वगैरे माहित नव्हतं तिला. तर ती हळद कुंकाच्या पुड्या द्यायची, काही अडचण ह्यांची सांगितली समजा आणि त्यांचं काम व्हायचं. तर त्या बाई शाळेत टीचर होत्या. तर त्यांची बदली कुठे बोरला कुठेतरी झाली, पुण्याच्या जवळ. तिकडे गेल्यानंतर भाड्याने त्या एकांच्या घरात राहायला लागल्या. पण त्यांच्याकडे असे लोक यायचे, ह्या मुली पुड्या द्यायच्या हळद कुंकाच्या आणि त्यांची काम व्हायची. हे त्या घर मालकांनी बघितलं आणि एक दिवस त्यांचा मुलगा आजारी पडला आणि तो मुलगा आजारी पडला की 3 दिवसात ताप येऊन तो जायचा. अशी तिची बरीच मुलं गेली होती. तर त्यांनी या बाईला विचारलं की असं असं आमच्या घरात होतं. तर ती म्हणाली बरं मी येते. तिला माहिती नाही आपल्याला जी साधना मिळाली आहे ती काय लेवलची, प्रायमरी स्टेज मधली आहे का, मधली आहे का, हायर आहे, माहिती नाही. तर तिने काय केलं, ती गेली त्यांच्या घरी. तो मुलगा झोपला होता, त्याच्या बाजूला हळद कुंकाची रेघ ओढली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसली. हात ठेवून बसली. रात्री तो ब्रह्मसंबंध आला त्या मुलाला घ्यायला आला. तर त्या बाईला दिसतोय तो तो म्हणतो तू बाजूला हो, माझं बक्ष मला दे. तर तिने सांगितलं आईच्या कृपेने तुला हे बक्ष नेता येणार नाही आणि ते हळद कुंकाचे रेघ ओढली होती त्याच्यामुळे तू त्याच्या आत येऊ शकत नाहीस. तो खचून हसला. दादा म्हणतात, तो म्हणाला याच्यासाठी तुला काय द्यावं लागेल माहितीये का, मग विचारलं. ती म्हणाली काही द्यायला लागेल पण आज हा मुलगा तुला नेता येणार नाही. मर म्हणाला. हिची सेवा सगळी घेऊन तो उद्धरून गेला, पुढच्या सद्गतीला गेला. ही रिकामी झाली. ते तिला काय कळलं नाही.
नंतर उदीच्या पुड्या आणि हळदी कुंकाच्या पुड्या द्यायला लागली तर काही गुण येईना. मग असं का होतं? नाव तर झालं, सगळेजण येत आहेत आणि अनुभव तर येत नाही. मग कुणीतरी सांगितलं तिला दादांच्याकडे जा. दादांच्याकडे गेल्यावर दादा म्हणाले बसली, शेवटी विचारते म्हणाले. शेवटी आल्यानंतर ती म्हणाली असं असं झालंय, हे सगळं सांगितलं. दादा म्हणाले तुझी साधना सेवा जी आहे ती कुठल्या स्टेजमध्ये आहे तू बघितलं नाही. तर प्रायमरी स्टेजमध्ये होती ती साधना घेऊन तो पुढे गेला. तू रिकामी झाली आणि तू म्हणतीस मला देवीचा संचार आहे, पण मला तुझ्या बाजूने काळं कुट्ट वलय दिसतंय, काही दिसत नाही. म्हणजे देवी सोडून गेली. तेव्हा दादानी सांगितलं बाबांना की म्हणाले हा कामकाजाला प्रश्न आला. असं जर उद्या ह्या सेवकांना जर सांगितलं तुम्ही सेवक काम करा, कोण तयार होईल? ते म्हणजे माझी मुलं पोरकी होती. दादा म्हणे आणि मग नाव ज्या हेतून तुम्ही साई आध्यात्मिक समिती स्थापन केली, ज्या उद्देशाने ह्या विभूती कार्य करतायत किंवा सहभाग आहे त्यांचा, परमेश्वराची आज्ञा म्हणून हे कार्य स्थापन झाले, त्यात मिळवलं काय? म्हणून हा तिथेच तिची जी काय अवस्था होती, म्हणून ह्यांना ज्या आम्ही अवस्था दिल्या आहेत त्यात त्यांना जर कळल्या नाही त्या प्रायमरी स्टेजमध्ये का कुठल्या स्टेजमध्ये, ते आपले साधना करतायत, पण त्यांचा विकास किती झालाय किंवा त्यांना धारण किती झालंय हे त्यांचं त्यांना समजत नाहीये. तर त्यांना प्रोटेक्शन काय म्हटल्यावर मामा म्हणाले हो याचा विचार केला पाहिजे. तर प्रोटेक्शन म्हणून त्या प्रतिमा दिल्या आहेत, शक्तीपीठाचं प्रतीक म्हणून प्रोटेक्शन म्हणून प्रतिमा दिल्या आहेत. दादा म्हणाले आता काय ब्रह्मसंबंध येऊ दे ना तर त्याचा बाप येऊ दे, प्रतिमा जोपर्यंत तुम्हाला तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही. म्हणून मी काय म्हटलं की काल ह्या बायका कोणी विचारत होत्या हे कसं सोडायचं ते कसं, करू देत कोणाला काय करायचं ते, त्याच्यावरच आपल्याला दिलंय ना. मग आपलं एक जरी माणूस गेला तरी तुम्हाला दादा प्रोटेक्शन देतायत ना. मग काय पाहिजे तुम्हाला आणखी? म्हणजे प्रोटेक्शन म्हणून त्यांनी प्रतिमा दिल्या. गोरक्षनाथांनी साधन सिद्धता सगळी केली ती या आरती साधना आणि याच्यात केली. इतकी काळजी घेतल्यानंतर आपल्याला घाबरायचं कारणच नाहीये काही. आता फक्त आपण सांगितलेली साधना करायची आणि ते दत्ताबाई म्हणत होते कुठे जा म्हणतील दादा बोलवतील तिथे जय गुरुदेव म्हणून जायचं. आपण काही करतच नाहीये, त्यांचं कार्य ते शक्ती कार्य करते, आपल्याला काही प्रश्नच नाहीये. आपण त्यांना नेऊन सोडायचं. आता हा कोण ही आली तिला तिकडे नेऊन सोडायचं एवढं काम आपलं, ते बघतील ती बघेल, ते काय सांगतील ते ती करेल, ती तिच्याकडे बघायचं काम त्यांचं. हिचं काम 15 दिवसात होईल, हिचं 8 दिवसात होईल, तिचं 2 महिन्यात होईल. त्यांच्या त्यांच्या कामाची किंवा अडचणीची प्रखरता जी असेल त्याप्रमाणे त्यांचं काम होईल. तिसरी गोष्ट, हे दोन त्यांनी प्रोटेक्शन तर तुम्हाला दिलं, अनुभूती दिली, हा का केलं, कुठे केलं, कसं केलं सगळं सांगितलं आणि शक्तीशी जोडून आपण बाजूला झाले. आता शक्तीशी जोडून दिलं हे 8व्या संमेलनामध्ये सांगितलं. तर 8व्या संमेलनामध्ये आम्हाला केल्यानंतर सांगितलं, तोपर्यंत नाही सांगितलं. तर म्हणाले तुम्हाला हे सगळं पहिल्यांदा सांगितलं तर त्याच्या आधी दादा काय म्हणतात तो प्यारा त्यांनी ह्याच्यामध्ये दिलाय. ते कुठे आहे बघते हा, 1 मिनिट. नाही म्हणतात आता परमेश्वराला हे कार्य माझ्या हातून करण्याची हे का झाली, कार्ययोजना का आखावी लागली, तर ते म्हणतात मग अशी ही कार्याची योजना माझ्या माध्यमातून परमेश्वराला का आखावी लागली. तर आता समजा यापूर्वी काय होत होतं, तर परमेश्वर तो जन्म घेत होता कुठल्या तरी घराण्यामध्ये आणि तो कार्य करत होता, पण ज्या घराण्यात तो जन्माला येईल त्या घराण्याचे दोष आणि गुण सगळे त्याला येणार. मग त्या दोषाचं विमोचन केल्याशिवाय त्याला ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही.
म्हणून दादा म्हणतात माझी अर्धी सेवा भागवतांचं विमोचन करून त्यांचे सगळे दोष पहिले काढल्याशिवाय मला पुढचं कार्य करता आलं नाही. तर तसं आपल्या बाबतीत होऊ नये. हा मग ह्याच्यात वेळ किती जातो? मग त्याच्यापेक्षा ईश्वराने काय विचार केला, परमेश्वराने हे कार्य परमेश्वराच्या आज्ञेने स्थापन झालंय. हे कोणी किती बंद करायचं म्हटलं तरी होणं शक्य नाही, असं विभूती पण म्हणतात, दादा पण म्हणतात आणि बाबा पण म्हणतात. बाबा आणि विभूती काही वेगळे येत नाहीये. तर तर ते म्हणतात हे कार्य त्यांच्या इच्छेने जर स्थापन झाले आहे तर मी एकटा जन्माला येणार, त्या घराण्याचं विमोचन करणार आणि मग ईश्वरी कार्याला आरंभ करणार. एवढं करण्यापेक्षा गुरुकृपेने गुरुकृपेने जर 100 माध्यम तयार केली तर ते कार्य 100 पटीने होईल का नाही? म्हणून तो आपल्याला सगळ्यांना एक कुठल्या तरी जन्मामध्ये काहीतरी एक सत्कर्म केलं असेल म्हणून या गुरुमार्गात त्या कर्माने आणून सोडलं. आणि त्या कर्माने आणून सोडलं. आणल्यानंतर ती गोष्ट सांगा की मोहम्मद जलानी बाबांची गोष्ट सांगा. कागदासारखे आलात, बाहेर न जाण्याची जबाबदारी तुमची. एकदा मोहम्मद जलानी बाबांनी मुलाखत घेतली होती. म्हणे आम्ही ऐकली नाहीये ती, आम्ही फक्त दादानी सांगितलेलं ऐकलं. तर ते म्हणाले वाऱ्याची झुळूक येते तसा कागदाचा कपटा येतो आत. सांगा. तर ती विभूती सांगायची की तुम्ही वाऱ्याच्या झुळकापर्यंत कागद आला तसे तुम्ही आलात या मार्गामध्ये आलात, ही गोष्ट खरी. आल्यानंतर तुम्ही याच्या बाहेर न जाण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमची अवेलेला परत जेव्हा वाऱ्याची झुळूक येईल तेव्हा बाहेर न जाण्याची जबाबदारी तुमची. एखादं कुठल्या तरी जन्मात चांगलं कर्म तुम्ही केलं असाल म्हणून त्या कर्माने तुम्हाला इथे आणून सोडलं. तुम्ही त्या कर्माचे आभार मानायला पाहिजे. तर अडचणी आल्या म्हणून आपण इकडे आलो, तर त्या अडचणीचे आभार माना असं बाबा सांगायचे. तेव्हा आम्हाला कळायचं नाही. तर ते म्हणाले इथे आल्यानंतर तुमच्या अडचणी पण दूर झाल्या आणि तुम्हाला पारमार्थिक जीवनाचा लाभ झाला. आता तो लोकांना होऊ दे. तर एकटं म्हणून ते म्हणतात आता सत्पुरुष कोणी जन्माला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माध्यम केलं हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. हे काय ह्या अभ्यासाने तुम्हाला तुमच्या काय फार मोठी ज्ञानात भर पडेल अशातला भाग नाहीये. का डोक्याला हात लावून बसला? सांगायचंय पुढे तुम्हाला हे वाचून, तुम्ही समजून घ्यायचंय आणि पुढे सांगायचंय. म्हटलं तर दादानी काय केलं की तुमची माध्यम तयार करताना पहिल्यांदा विमोचन करून निर्दोष केलं, मग दीक्षा दिल्या. दीक्षा म्हणजे काय? गुरुशक्ती प्रवाहित केली आणि 8व्या संमेलनात सगळं सांगितलं. तो पॅरा ते वाचू दाखवायला सांगते मी जरा. तर ते म्हणतात साधक सिद्ध साध्य आपण सहज म्हणतो, पण साधक सिद्ध साध्य या अवस्था म्हणजे काय आहे? काही तुम्हाला हे करायचं नाही, परमेश्वर प्राप्ती करायची नाहीये. तुम्ही चांगलं वागलं पाहिजे हेच साधक. सगळ्यात महत्वाचं. तर म्हणाले त्यांनी ह्याच्यात सांगितले 8व्या संमेलनामध्ये साधक अवस्था म्हणजे काय. तर बाहेर काय करतात की 2 विड्याची पानं, सुपारी, नारळ ठेवला तिथे की झाले गुरुमार्ग, गुरु दीक्षा मिळाली. तसं नाही. दादा काय म्हणतात? दादा म्हणतात दीक्षा दिल्यानंतर त्या दीक्षेने तुमच्या जीवनामध्ये काय कार्य करायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे. आणि आपण कशासाठी करतो? दादा आम्हाला म्हणायचे कामकाजाला पहिल्यांदा गेल्यानंतर तुमचा सगळा प्रवास बिनतिकीटाचा आहे. आम्हाला काही समजायचं नाही. बिनतिकीट म्हणजे काय? आपण कुठली गोष्ट कशासाठी करतो हा संकल्प पहिला पाहिजे तुमचा, की मी एक विश्वशांतीसाठी करतो, किंवा मी माझ्या घराण्यासाठी करतो, किंवा मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी करतो, किंवा मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी करतो. असं काहीतरी तुमचा संकल्प पाहिजे. मी कुठली गोष्ट कशासाठी करते.
ते तुम्ही काही करतच नाही. प्रवासाला जायचं, मुंबईला जायचं तर तिकीट काढता ना, मुंबईचं तिकीट. तसं तुम्ही सांगता, तुम्ही हे आले की सांगतात 25 वर्ष मी संकष्टी केली. ते सांगतात मी 25 वर्ष देवाची पूजा करतो. दादा म्हणतात तुम्ही काल मर्यादा सांगितली, तुम्ही संकल्प करून केलेलं नाहीये. आणि तुम्ही 25 वर्ष संकष्टी करता म्हणजे काय तुम्ही भारी मोठे ईश्वर भक्त नव्हे. म्हणजे एका सेकंदात नावानी आमची वरती जे आम्ही करतो म्हणून होतं, एका सेकंदात उतरवलं खाली. तर ते म्हणाले 25 वर्ष तुम्ही सेवा करता म्हणून सांगता, 24 तास काय तुम्ही सेवा केली नाही, 15 मिनिटं बसलात गणपतीजवळ आणि संकष्टी करायची म्हणून सकाळी भरपूर खायचं उपासाचं, संध्याकाळी चंद्रोदय झाला की संकष्टी सोडायची, म्हणजे जेवण जेवायचं. देवाचं नाव किती वेळ घेतलं? 15 मिनिटं. ते सुद्धा 15 मिनिटात तिकडे काय झालं असेल, इकडे काय झालं असेल, ते मोबाईल काय झालं असेल, त्या मुलीचं काय झालं असेल, त्या मुलाचं काय झालं असेल, हे 56 विचार डोक्यात. म्हणजे दिवसात 24 तासात दिवसाकाठी 10 मिनिटं तुम्ही नामस्मरण करता, ते सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करून करत नाही. आणि मला सांगता 25 वर्ष मी संकष्ट्या करते. तर तुमचा हिशोब काढायला गेलो तर किती 1-2 दिवस सुद्धा भरत नाही. मग देवाने तुम्हाला काय द्यावं? हे असं शास्त्रीय कारण सांगितल्याशिवाय समजत नाही आपल्याला. म्हणून ते काय म्हणतात की साधक सिद्ध साध्य ही अवस्था म्हणजे काय आहे? परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं. हे काय? तसं तू सांग. आता जे संकल्प म्हणून तिने जे माझे आता सांगितलं आपल्याला, म्हणून दादा म्हणतात कुणाचीही पोथी किंवा कुणालाही पोथी प्रेरण देऊ नका, कारण त्यांनी कुठला संकल्प केलेला आहे हे आपल्याला कळत नाही. आता आम्ही पूर्वी जी नवनाथाची आम्हाला पोथी वाचायला दिली होती दादांनी, त्या पोथीला ते वस्त्र घातल्यानंतर तुमचं नाव लिहायचं असतं. कशासाठी? प्रत्येकाची प्रार्थना वेगळी होती. तर तुमची पोथी मी जर वाचली तर तुम्ही काय केलं माहिती, तो त्रास मला होतो, आपल्याला कळत नाही. म्हणून दादा म्हणतात संकल्प, मी जे काही करतो त्याला संकल्प असतो. तसं ही जे भविष्य वगैरे काय काय सांगतात की नाही, त्याला प्रायश्चित्त आहे. ते प्रायश्चित्त तुम्ही नाही घेतलं तर तो दोष ज्या ज्या लोकांनी तुम्ही जे भविष्य सांगितलं ते सगळे तुमच्यावर उलटतं. आणि मग बायकोची पडत नाही, घरात अमुक होतं तमुक होतं, पण ह्या गोष्टीला आता विश्वास ठेवत नाही. दादांच्या वेळेला एक उत्कृष्ट ज्योतिषी आली ती बाई, बोलू ना 2 मिनिटं. तर कुणीतरी सांगितलं तिच्या मुलाचं लग्न होत नव्हतं कैक वर्ष, आणि फी किती मध्ये, त्यावेळेची फी 500 रुपये एका प्रश्नाची. आली लाली बिली लावून मस्तपैकी तयार होऊन आली तिकडनं, आली आणि घमघमाट ह्याच्या सगळे बघत बसले, केंद्राचे सगळे वास याचा आला तर परफ्यूम मारलेला, आल्या वगैरे सगळे बसले आणि नाव दिलं तिकडे कामकाजाला. आणि मी राहते कसराला बरं का, 73वा नंबर माझा, असं त्या बसलेल्या सेवकाला सांगितलं. झालं. आणि दादा नावं खूप असायची, 120-150 अशी असायची. तर दादा तासभर झाले की मग थोडेसे बाथरूमला चहाला वगैरे सुटायचे. तर मध्ये एकदा उठले, उठल्याबरोबर दादा तिथे चहा घेतला वगैरे सगळं झालं आणि 2 मिनिटं थांबले. तेवढे 2-3 सेवक होते आणि 2-3 अशा गुरुभगिनी होत्या. त्या अशा काहीतरी दादाने विचारत होत्या, ह्या तिकडनं आल्या आणि दादा विचारत आहे, अहो ते महाराज कधी उठतील, म्हणजे परत बसणार कधी ते म्हणे. तर काय हवंय तुमचं? काय हवंय म्हणे? नाही मी राहते कसाऱ्याला, तर कसाऱ्याला तेव्हा मला गाडी नाही परत आणि जायला पण उशीर होणार. कसं का? म्हणजे दादांना ही प्रश्न विचारला, दादा सांगतात त्याला, त्यांना मी सांगतो म्हणजे आले की तुम्हाला सांगतो लवकर घ्या म्हणून. बघा. तर आणि त्या सगळ्यांना असा हात केला, अजिबात हसू नका, बोलू नका म्हणून. सगळे झाले बसले, लोबान टाकला आणि भाईंदरकरला सांगला, अरे 73वा नंबर कोणाचा बघ, तिचं नाव घे. आल्या एकदम ते बसल्या बसल्या एकदम, हो म्हणजे 73वा नंबर, तुम्हाला कसं कळलं? नाही लांब राहता, तुम्ही कचऱ्याला राहता ना, बसा बसा बसा. लोबान घातला. लोबान घातल्यावर बोला काय, अजित नाही 10-15 मिनिटं काय बोलायचं कळलं नाही, त्या नुसत्या बघत बसले दादांच्या कळ असं. आता बोलता का तुम्ही? हा हा. काय तुमचा प्रश्न आहे? नाही माझ्या मुलाचं लग्न होत नाही, बरेच वर्ष झालं,
सगळे ज्योतिषी झाल्यामुळे मी पण ज्योतिषी सांगते बरं का. आणि त्यांना वाटतं दान सांगतात. बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे. पण मी ज्योतिषी सांगत नाही. तुम्हाला कोणी पाठवलं? जनरली एक पद्धत असते आमच्याकडे. निराकरण ह्याच्यामध्ये आम्ही पेन्सिलने लिहितो, की अनिकेत वर्डीकर म्हणजे ह्याच्या थ्रू आले ते. मग मार्गदर्शन का त्यांनी केलं असेल, हे दादांना समजतं ताबडतोब. मार्गदर्शन म्हणजे 2 विड्याची पानं म्हटल्यानंतर, बरं आता बोला तुम्ही. म्हणलं असं-असं झालेलं आहे. नंतर म्हणे मी सगळे प्रयत्न केले, पण माझ्या त्या ह्याच्यात जमत नाही अजून काही. एकाने तुमचं मार्गदर्शन सांगितलं, म्हणजे नाव घेतलं, आलो. बरं तुमची फी किती? त्यानेच विचारलं दादांना. फीच जाऊन द्या. नाही असं नाही हो. तर तुम्ही किती घेता? नाही मी ₹500 घेते एका प्रश्नाचे. छान आहे. सगळं विचारलं. तर म्हणाले, "मी भविष्य सांगत नाही. चुकीची माहिती आहे पहिली. हे भविष्य घडवतं. तुम्ही ज्योतिषी म्हटल्यानंतर तुमचा एवढा अभ्यास आहे, एवढे लोक तुमच्याकडे येतात. तुम्हाला माहिती आहे नाही. पण तुम्ही मला सांगा, मी चेकबुक पण आणलेलं आहे आणि पैसे पण आहेत. एवढीशी पेटी होती, सगळ्या नोटा. असं तोंड करून फिरवलं. लोक म्हणाले, "मूर्ख बाई," म्हणले, "काय पैशाचा प्रश्न नाही." असे मनात मनातल्या लोकं म्हणत होती. तर बरं म्हणाले. चेकबुक ठेवलं तर म्हणाले, "बघू, बघूया नंतर फी किती द्यायची." तिला सगळं सांगितलं. 5 गुरुवारचं तिला निराकरण सांगितलं होतं. तिसऱ्या गुरुवारी तिचं काम झालं. म्हणजे मुलीकडले मुलाकडे आले. मुलाच्या घरी आले. मुलगी दाखवायला म्हणून. आणि झालं. असं-बिसं पडलं. आली कामकाजाला. पेढ्याचा मोठा बॉक्स करून. आल्यावर दादा हसले, ती हसली. जे काही लोक सेवक होते त्यांना माहिती होतं नाही, पुन्हा ही आलेली आहे व्यक्ती म्हटलं तर हसले. बसले. अ, मीच तुम्हाला दादा मीच तुम्हाला काय आले ना मुलीकडले सगळे? झालं का? आनंद झाला. मी तुम्हाला पेढे आणि आणले. दादाने तो पेढा घेतला. तिच्याच तोंड असं तिला दिलं आणि बाकी ठेवून दिलं. तुम्ही घेऊन जा घरी म्हणून. आता मला तुमची किती सांगा? हे सगळं दाखवलं. नाही तुम्ही फक्त आकडा लिहा. मी फक्त सही करते. हसले. एक काम करा. माझी फी आहे. नक्की द्याल का? बघा हं. तिला कल्पनाच नाही. तिला म्हटलं कॅश बिश सगळं असेल ना? चेकबुक पण नको. चेकबुक नको म्हटलं तर हायसं वाटलं. म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं आहे. आता एक गोष्ट सांगू का? ह्याच्यापुढे हा व्यवसाय सोडा म्हटल्यावर घाम फुटला सगळं अंगावर. मुलाचं लग्न ठरवतं ना, झालं. पण त्या बाईने आपला स्वभाव सोडला नाही. सबंध घराणं उद्ध्वस्त झालं 6 महिन्यामध्ये. अशा ह्या गोष्टी येतात. सांगा तुम्ही. तुमच्या गळ्याला आता विश्रांती मिळावी म्हणून थोडंसं हं, बरोबर आहे. ते सगळे विचारात आता होते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की सर्व सिद्धता आरती साधना आणि ओंकार साधनेत समाविष्ट केल्या. ते ते गोरक्षनाथांनी काय सांगितलं त्यांच्या शब्दात ऐका. हे निवेदन सा ज्ञानगंगामध्ये दादांनी ओरिजिनल पाठवलं होतं. तेच निवेदन मी त्या ज्ञानसागरमध्ये घेतलंय. आता ऐका म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. काय करायचं आवश्यक आहे की नाही आहे. आता ते पुढच्या पिढीचे म्हणून त्यांना वाचू दे म्हटलं. आम्ही तेच किती वाचायचं ही मुलं जाऊ देत ना त्यांनाही कॉन्फिडन्स येईल ना. वाचा. हा. मी वाचायला सुरुवात करण्यापूर्वी या सेमिनारचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा योगायोग आहे, 25 तारखेला अजमेर शरीफ बाबांचा उरूस सुरुवात झाली आणि 27 तारखेला उरुसाची सांगता झाली आणि 25 तारखेला धुळे येथे विजयदादांच्या हस्ते सेमिनार झालं आणि त्याची सांगता 27ला झाली आणि 28ला आपलं सेमिनार सुरू झालं. आरंभ नाही शेवट काहीचा मध्यस्थितीला विसरू नको. आणि योगायोग असा आहे की मी ती सेमिनार मध्ये जे ऐकले तेच विषय इथं होऊन राहिले. आरती साधण्याच्या बाबतीमध्ये वगैरे म्हणजे किती योगायोग आहे. म्हणजे गुरु कार्य कसं आहे कंटिन्युटी मध्ये. कार्यकर्ते हा म्हटल्यानंतर म्हणजे सगळीकडे तेच सगळे कार्य विषय करतात. ज्या विषयांना वंदनीय विजयदादांनी स्पर्श केला ते सगळे विषय इथे होऊन राहिले. म्हणजे बघा किती योगायोग आहे. तोच विषय आहे आरती साधनेच्या संदर्भामध्ये. आणि अजमेर शरीफ बाबांनी दादांना पंतांकडे पाठवलं होतं म्हणजे योगायोग आरतीचं. बरं मला जे वाचायला सांगितलं ते मी वाचतोय. बेळगावला श्री गोरक्षनाथांनी
श्रीपंतांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यांनी जी कृती दाखवली त्याप्रमाणे दुसरे दिवशी मी, वंदनीय दादा, बाळेकुंद्रीला जाऊन त्या दोघांची भेट करून दिली. त्या भेटीचा उद्देश काय आहे हे नंतर कळेल म्हणून मी म्हणजे वंदनीय दादा सभामंडपात बसून आरती केली. विळा गुरुजींच्या हाती देऊन श्रीपंतांच्या तेथे नेऊन ठेवायला सांगितले. गुरुजींच्याकडून प्रसाद घेतला. त्या दोघांना श्रीपंत महाराज व श्री गोरक्षनाथ सांगितले, तुम्ही जे काही कार्य करायचे आहे ते करा, आम्ही चालतो. कारण तुमची भेट झाल्यावर माझ्या मागे काही लावले तर म्हणून तुमचा विचारविनिमय होऊ दे. नंतर या भेटीचा उद्देश मला वंदनीय दादांना समजला. तो असा, श्री गोरक्षनाथांनी स्वतःला सौम्य केले व सांगितले की सर्व सिद्धता, वंश विमोचन, बाधा निवारण या सर्व विद्या आम्ही पंतांच्या पदामध्ये समाविष्ट करतो. सर्वसामान्य मनुष्य हे अनुसरणे शक्य नाही म्हणून सोपे केले. म्हणजे जो मनुष्य ते पद म्हणेल त्या पदामध्ये असलेले विमोचन त्याचे विमोचन करील व त्यातील दीक्षा त्याच्या ठिकाणी धारण होतील. व हे कुठपर्यंत होईल तर नराचा नारायण होईपर्यंत. जो कोणी भक्त विळा लावून संकट निवारणार्थ येईल, नुसती आरती ऐकून त्याचे विमोचन आपोआप होईल. त्याला दीक्षा आपोआप मिळतील व नंतर ओंकार साधनेला येऊ लागेल. मानवी जीवनाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेली अनेक साधने नाथपंथाने सिद्ध केली. ही सिद्धता या 2500 वर्षापूर्वीची असून ती अत्यंत प्रभावी आहे. त्यातील प्रखरतेमुळे पुनश्च ती सिद्ध करणे हे एक दिव्य आहे. कोणीही साधारण साधक त्या मार्गाने जाण्यास तयार होत नाही किंवा धजत नाही. वंदनीय दादांनी ही सिद्ध सिद्धांत पद्धत अंगीकारून आम्हा भक्त भाविकांचा दैहिक विकास केला. या साधनांचा लाभ पुढील काळातही होणे आवश्यक आहे. हे समितीचे कार्य अनेक सेवकांच्या माध्यमातून अनंत काळापर्यंत जगताला सुख शांतीचा महामंत्र देत राहणार. त्यावेळी ही नाथपंथातली साधने या सेवकांच्या माध्यमातून कार्य करतील. या संबंधीची जी तळमळ वंदनीय दादांच्या ठिकाणी गेली 50 वर्ष होती, तिची फलश्रुती मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी 1985 रोजी श्री गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराजांच्या चरणी झाली. मानवी जीवनाचा विकास करणारी सर्व सिद्ध साधने वंदनीय दादांनी श्रीपंत महाराजांची जी पदे आपण नित्याने म्हणतो त्या पदामध्ये ती साधने एकरूप केली. ही कार्ययोजना सर्व विश्वासाठी आहे. यापुढे येथे येणाऱ्या कोणत्याही मनुष्याला प्रापंचिक अडीअडचणी निवारणार्थ अथवा पारमार्थिक प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अवघड अशा साधना, देवदेवतार्जन, होम हवन, व्रतवैकल्य, नवस सायास, उपास तापास किंवा तीर्थक्षेत्रविधी हे करण्याची तीळमात्र आवश्यकता लागणार नाही. हे का वाचायला सांगितलं की आता याच्या पुढे ज्या प्रापंचिक अडचणी येतील किंवा तुम्हाला जे काही येईल त्याच्यासाठी प्रखर अशी साधना, व्रतवैकल्य किंवा काही ज्योतिष किंवा काही
काहीही करायची आवश्यकता नाही. हा, गोरक्षनाथांनी स्वतःला एवढं सौम्य केलं आणि दादांनी ज्या सिद्धता सगळ्या केल्या मानवी जीवनाच्या बदलासाठी, त्या सगळ्या सिद्धता, साधन सिद्धता ज्या ज्या दादांनी केल्या बाबांच्या आणि विभूतींच्या मार्गदर्शनाने, त्या सगळ्या आरती साधना, ओंकार साधना आणि दैनंदिन प्रार्थना ह्याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट केल्या. तेव्हा आता ह्याच्या पुढच्या लोकांना काहीही करायची आवश्यकता नाही असं दादांनी सांगितलंय. मी नाही सांगत आहे. तुम्ही जे म्हणता आपली मनाची तयारी पाहिजे. आपलं दादांच्या पायावर डोकं ठेवलंय ना, संपलं. मग ते केलं नाही म्हणून असं झालं का, मी अमुक केलं नाही म्हणून मी आजारी पडले का, हे आपल्या मनाचे खेळ आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की हे कार्य माझ्या माध्यमातून करावं असं दादांच्या माध्यमातून करावं असं परमेश्वराला का वाटलं. तर एकटा तो करून जन्म घेऊन कार्य करू स्लोली जाईल म्हणून 100 माध्यम जर तयार केली, म्हणून तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. हा, मग आपला जर एवढे जगात लोक आहेत त्यातनं आपल्याला निवडून आपल्याला समाविष्ट करून घेतलंय, म्हणजे काहीतरी विचार कराल का नाही अंतर्मुख होऊन. आणि हे 100 मुलाखती ऐकून 100 संमेलन अटेंड करून मिळणार नाही. जोपर्यंत आपण जेवत नाही तोपर्यंत पोट भरत नाही, तसं जोपर्यंत आपण हे वाचत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही. तर ते म्हणतात आता हे कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावे म्हणून दादानी काय केलं, तर आपली माध्यम विमोचन करून शुद्ध केली, निर्दोष केली. हा, नंतर आपणा सर्वांना ओंकार साधना शिकवली, जी साधना अत्यंत प्रखर होती व दादांना ती भैरवनाथांकडून जी साधना मिळाली होती ती नादरूप ओंकार होता. तो शब्दरूप करावा लागला आणि त्याच्यासाठी 50 वर्षे लागली. मग दादा म्हणतात तेली बाबांनी एक वाक्य सांगितलं, शिकून जगाला आग लागू नको, किंवा भैरवनाथांनी जो ओंकार शिकवला तो शब्दरूप करण्यासाठी 50 वर्षे लागली. दादांना 50 वर्षे लागली, मग आपल्याला किती वर्ष लागतील. पण आपण निष्ठेने केलं पाहिजे. म्हणजे आम्ही 10 वर्ष जातोय तरी आमची कामं होत नाहीत असं म्हणायला आपल्याला जागाच नाहीये. हा, नंतर ते काय म्हणतात, बाहेरच्या जगात काय सांगतात की 2 विड्याची पानं आणि सुपारी ठेवली की गुरु झाले. तर हे काय म्हणतात, दादांनी बाबांशी परमेश्वराशी विश्वशांतीचा संकल्प केला, तो संकल्प सिद्ध केला आणि तो सिद्ध केलेला संकल्प आपल्याला दीक्षा म्हणून दिला. म्हणून आपल्याला दादा करतायत तेच कार्य आपल्याला करावं असं वाटतंय असं ते म्हणतात. तर त्यांनी काय दिलं बाहेरच्या जगात, हा, आता काय करतात, तर 2 विड्याची पानं सुपारी व दक्षिणा दिली की झाले, गुरु केले. पण आपल्याकडे तसे होत नाही. दादा म्हणतात दीक्षा हा विधी आहे. दीक्षा देऊन गुरुशक्ती तुमच्यात प्रवाहित केली तर त्या दीक्षेपरत्वे तुमच्या जीवनात त्या दीक्षेने काय कार्य व्हायला पाहिजे याचा संकल्प आधी गुरूंची करावा लागतो. म्हणून दादांनी शक्तीपीठ स्थापन करायचा संकल्प जो होता तो औदुंबरला केला आणि सगळ्यांना सगळं झाल्यानंतर सांगितलं शक्तीपीठ स्थापन करून, म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने केलं ते स्थापन. का, तर आपली माध्यम कार्यान्वित व्हावीत म्हणून. तर संकल्प सिद्ध करून त्याचे रूपांतर दीक्षेत करावे लागते. म्हणजे मूळ जो तुम्ही दीक्षाविधी घेतलेला आहे त्या विधीमध्ये गुरुनी केलेल्या तुमच्या संकल्पाचा जो संकल्प आहे, म्हणजे गुरुनी केलेला संकल्प जो आहे तो कार्यान्वित होतो. आता तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना काहीतरी करावं लोकांसाठी. हे का वाटतं, याच्या आधी वाटत होतं? याच्या आधी मी, माझं नवरा, माझी बायको, माझं मुलं, संसार माझा, बस. आता आपल्याला वाटतं की अरे त्याच्याकडे काय कमी आहे किंवा त्याच्याकडे काय कमी आहे. पहिल्यांदा याला चहा प्यायला न्यायचं म्हटलं तर याला कशाला चहा प्यायला न्यायचं असं वाटत होतं. आता आपण एकटे चहा पित नाही. आपल्याला वाटतं आपल्याला हा त्याला नाही ना चहा मिळते, घेऊन जाऊया त्याला आपण आपल्याबरोबर, असं का म्हणतो आपण. आणि हा बदल तुमच्या नकळत
तुमच्या मध्ये व्हायला पाहिजे, असं दादांचं म्हणणं आहे. हा सांगितलं, मलकापुरी मला चहा पाजवा, म्हणजे चहा पाजवणार मलकापुरी, पण साला काय कटकट आहे, 5 रुपये माझे खर्च झाले, असं मनात म्हणतात. पण आता काय वाटतं, एक उदाहरण त्यांचं, हा, त्यांनाच असं नव्हे, कोणीही झालं तरी, आता कशाला देऊ, आता तुम्ही सगळे काय येता इथे धावत, काय येतात, ते माझ्यासाठी येत नाहीत, कोणासाठी येत नाहीत, दादांसाठी येता तुम्ही, काहीतरी तुम्हाला मिळतंय, काहीतरी तुम्हाला समाधान वाटतंय, म्हणून तुम्ही येता ना. त्याच्याही पुढे त्यांनी सांगितलं की तुमच्या गुरुमार्गातील प्रक्रिया अशी आहे की गुरूंचा जो संकल्प केलेला असतो तो कार्य करायला लागतो, अशी गुरुमार्गातली हे आहे, प्रक्रिया आहे. तर तुमच्या कल्याणाचा केवळ विचार केलेला नाही, फक्त इथल्या जन्माच्या कल्याणापुरता विचार त्यांनी केलेला नाहीये, तर ती दीक्षा जी दिली आहे ती अनेक जन्म तुमच्या बरोबर गुरु कृपाशीर्वाद म्हणून राहील. किती जन्म घ्याल त्याच्यावरती कुतुबुद्दीन बाबा म्हणाले होते, हा, तुम्हाला परत जन्माला घातलं, हसते खेलते भाग, जब पुकार आई तो भाग दौड़ भाग के दौड़ के आओ, हा, कुछ मत सोचो, का तर हे पुढच्या जन्माचं तुम्हाला आव्हान देतोय म्हणून सांगितलं होतं त्यांनी, की तेव्हा काही कारण सांगू नका, आता कर्म परत हे जन्म तुम्हाला कोणालाही येणार नाही, इतकी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. आम्ही जन्मोजन्मी तुमच्या पाठीशी आहोत. तर ते काय म्हणतात, जोक सांगितला होता त्यांनी, की ह्या बायका म्हणतात जन्मोजन्मी हाच मुलगा पाहिजे, ते बायका सांगतात, ते खोटं सांगतात, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, आणि आम्ही सांगतोय तुम्हाला जितके जन्म घ्याल तितके तुमच्या साथी आम्ही राहू तुमच्या संगतीने, तर तुमचा विश्वास नाही. तर ते म्हणायचे पोट किती एवढंच आहे, हा, लागतं किती जेवायला, 1-2 पोळ्या किंवा एवढा भात, त्याच्यासाठी एवढी मेहनत करता, आणि ज्याची कृपा प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करत नाही. तर त्यांचं बोलणं म्हणजे कसं, इतनी सी पेट के लिए इतनी मेहनत और जिसके लिए करना चाहिए वो तो आप करते ही नाही. म्हणजे मन कॉन्सन्ट्रेशन का होत नाही, हे काय आहे, हे जीवनाचं जे अज्ञान आहे, ते अज्ञानातनं आपण बाहेर यायला तयार नाहीये, म्हणून आपल्याला अडचणी येतात, आणि अडचणी सुद्धा काय येतात, तर त्यांना विसरलो, त्याच्या कृपाशीर्वादाची गरज जगायला आहे, हे आपल्याला ते वाक्य काय आहे दादांचं, परमेश्वराच्या कृपाशीर्वादाची उणीव आहे याची जाणीव होत नाही, म्हणून आपल्याला दुःख येतात, असं त्यांचं म्हणणं ना, बरोबर ना. नाही, ते काहीतरी मदत करतात, आठवताना आम्हाला आठवत नाहीच आहे, ते तिकडून काहीतरी सोडतायत म्हणून आम्हाला बोलता येत आहे, बाकी काही नाही. आणि जे त्यांच्या शब्दाला जे वजन आहे, किंवा त्यांच्या शब्दांनी जे तुम्हाला समजेल ते मी सांगून नाही समजणार, कारण मला तितकं समजलं पाहिजे आणि मला तितकं बोलता आलं पाहिजे, म्हणूनही मी वाचून दाखवते तुम्हाला. तर त्या संकल्पामध्ये गुरूंच्याशी त्यांनी जो संकल्प केलाय, त्या संकल्पामध्ये केवळ तुमच्या याच जन्माचा विचार केलेला नसून त्यामध्ये तुमच्या जन्मजन्मांतराचा, म्हणजे तुमच्या आत्म्याला दीक्षा दिली आणि आत्म्याचा विचार केलाय. मी यांना परवा म्हंटल, आत्ता आहे तोपर्यंत मिलिंद पांडे किंवा तुम्ही काय पाठक आहात, मेल्यानंतर तुमचा आत्मा, मग आत्म्याने कुठेही आत्मा जन्म घेऊ शकतो, अमेरिकेत घेऊ शकतो, इंडियात घेऊ शकतो, कुठेही घेऊ शकतो, त्याला काही बंधन नाही. त्यालाच जर दीक्षा दिली तर तो कुठल्याही धर्मात जाऊ दे, कुठल्याही जातीत जाऊ दे, कुठल्याही पंथात जाऊ दे, त्याला तेच मिळेल ना. तुमची मुलगी आज आली नाही वाटतं का, तुमची मुलगी आली नाही का, हं, ती म्हणाली होती ते कोण त्यांचं करतात, ह्यांचं करतात, त्यांचं करतात, कुणाचं का करेनात, पण ते आहेत ना तिथे, तुमच्या आपल्या हातात त्यांनी काही ठेवलेलं नाहीये, तरी आपण एवढ्या उड्या मारतोय. हा, आपण जर केलं असतं तर आपण बाजूला झालो असतो का त्यातनं, ते नाही झालो असतो का. तर ते पुढे जाऊन काय म्हणतात, की त्या दीक्षाचा संबंध जन्मजन्मांतर, आपले अनेक जन्म, तुम्ही जितके जन्म घ्याल जगाच्या अंतापर्यंत,
एवढे तुम्हाला साथ करायला ते समर्थ आहेत. हा, जन्मजन्मांतराचा विचार केलाय तो संकल्प किंवा ती दीक्षा ही ह्या जन्मापुरतीच मर्यादित न राहता अनेक जन्मपर्यंत तुमच्या जीवनात गुरुकृपाशीर्वाद म्हणून तुमच्या रक्षणार्थ ती राहिली पाहिजे, हाही विचार त्या दीक्षेमध्ये केलेला आहे. म्हणजे कारण दीक्षा किंवा तुम्हाला उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, म्हणजे बाहेर गेलं तर दीक्षा 5 आहेत म्हणून सांगितलं तर हसतील. दीक्षा एकच आहे, पण लाडू कसा आपण अख्खा खाऊ शकत नाही. एकदम तोंडात एवढा मोठा लाडू असला तर त्याचे तुकडे करून खातो, किंवा पोळी एक एक एकदम नाही खाऊ शकत, त्याचे तुकडे करतो, ते पेलत नाही. म्हणून तशी दीक्षा तुम्हाला एकदम दिली तर पेलणार नाही, म्हणून दादानी त्याचे 5 तुकडे करून दिले: उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरुदीक्षा, कारण दीक्षा आणि महाकारण अवस्था. हा, महाकारण अवस्था आहे, महाकारण दिशा आहे, कुठे जायचंय ते. म्हणून कुठून आलो, काय करायचंय, कुठे जायचंय हे निश्चित पुढच्या पिढीला त्यांनी आखून दिलेलं आहे. आणि मोहम्मद जलानी मामा म्हणतात, हे कार्य एकट्याच्यानी करायचं नाही, म्हणून ह्या माध्यम तयार व्हायला पाहिजे. एवढ्यासाठी हे सगळं विमोचन आणि हे सगळं दादानी स्वतः कष्ट सोडून केलं आणि तुम्हाला सगळं सुखाने दिलं. दादानी ओंकार साधना केली तेव्हा भैरवनाथांच्या डोंगरावरती संध्याकाळी चालत जात होते. आता आपण हॉल घेऊन एसी मध्ये पंख्याखाली बसून साधना करतोय, तरी तोंड वाकडी होत आहे. आणि पुढचं गंमत काय, मगाशी माझ्या मनात आलं, आपण साधना करत होतो, हे आरती म्हणत होते तेव्हा, की आता इथे जमलेल्या तुमच्या सगळ्यांना वाटलं होतं का आपल्याकडनं काय होईल म्हणून? आज तुम्ही सगळ्यांनी इथे साधना केली, तिथे आरती केली. हा हॉल, इथे आधी संमेलन झाली म्हणतात, हे शशीने घेतलंय, तेव्हा हा हॉल इतका दिसेल नव्हता. आज ह्या हॉलमध्ये झालेल्या ज्या लहरी आहेत ओंकार साधनेच्या किंवा आरतीच्या किंवा या संमेलन मुलाखतीच्या, याच्यानंतर जे कार्यक्रम होतील त्या सगळ्यांना ह्या कार्याचा लाभ होईल का नाही? ते काय एकटी माझ्याच्याने होणार नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादाने. या संदर्भामध्ये दादानी जी काही सेमिनार घेतली शिरोड्याला, ती कामाक्षी मंदिरांच्या याच्यामध्ये घेतलेली होती. त्या कामाक्षी मंदिराला पूर्वी अमावस्येला 10-12 जण यायचे, त्यांची पालखी निघायची आणि आमच्या नेहमी सेमिनारला ती पालखी आतपर्यंत यायची, 5 मिनिटं थांबायची, निघून जायची. तसं काही वर्ष आमची ती सेमिनार 8 सेमिनार झाली. आता परवा निलेश मला फोन करून सांगितलं, शुभमशी की म्हणे तिथे 10-12 जण येतात, आता 1.5 लाख लोक येतात, पाय ठेवायला जागा नाही. दादाने मला हा प्रश्न विचारला एकदा, कार्य तुम्ही करता का कामाक्षी म्हणते देवी करते? म्हणजे तात्पर्य असं, त्यावेळेला विभूतींनी पण सांगितलं आणि दादा पण म्हणाले की इथे जेवढे लोकांची लग्न होतील, विवाह होतील, जे काही कार्यक्रम होतील, त्यांच्या प्रत्येक त्या व्यक्ती असो काही असो, त्यांना याचा लाभ मिळून त्याचं सगळं चांगलं होणार. हे आत्ता लेटेस्ट उदाहरण आहे आमच्याकडे. परवा निलेशचा बोलला होता शिरोड्यामध्ये. आणि इथे त्या माणसांना कळायला वेळ लागेल आपल्याला काय मिळालंय, पण हे तुमच्या नकळत आणि त्यांच्या नकळत होतंय की नाही. मग आता इथे त्यांना कुठे दादा भेटले, म्हणजे त्यांची शक्ती कार्य करते ना, ती कोणाच्या माध्यमातून करते? तुमच्या मग ती बाई असेल, पुरुष असेल, कोणी असेल. आणि एकदा दादानी हेही सांगितलं होतं, समजा मी आजारी पडले, केंद्रावरती विचारायला जायचं असेल, सकाळी तिथे जाऊन विडा लावून विचारेपर्यंत रात्रीतनं मला त्रास झाला तर काय करायचं? तर कोण बाई असेल ती दोरा देऊ शकते, उदी देऊ शकते, तीर्थ देऊ शकते, गोळ्या देऊ शकते. म्हणजे सकाळी केंद्रावरती पोहोचेपर्यंत मी बाई आहे, मी काय करू असं नाही होऊ शकत. फक्त तुम्ही बायकांनी आपण निराकरण सांगायचं नाहीये की काय करायचं. ते सुद्धा पहिल्यांदा दादा निराकरण सांगत होते, ते 12 इमामचं सांगायचे, काय काय सांगायचे, त्यांचं कुलदेवीचं. आता सगळं जर समाविष्ट करून सगळं प्रतिमात घातलंय, तर आता सांगितलंय तुम्ही हे पुढच्या पिढीने डेअरिंग केल्याशिवाय होणार नाही. ते
एक 8व्या संमेलनात सांगितले, या सगळ्या सेवकांना निक्षून सांगतो मी, काय तर एक नामस्मरण, ऐका हा. हा. एक वाराचं दान, अगदीच हे झालं. नामस्मरण. हा, आणि नवीन आले आणि तिथे बसल्यानंतर वाटलं तर नामस्मरण. श्रीफळ श्रीफळ. पूजन, श्रीफळ. याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाहीये. सगळं नादानी सिद्ध करून ठेवलेले. आणि याच्या उपर जर काहीतरी देवाने विचारलं तर आम्हाला विचारू नका, दादांना विचारा म्हणून सांगा. एवढी हमी दिल्यानंतर आम्हाला परत कसरती करायची काही जरूरच नाहीये. कशाला पाहिजे आता कुलदेवी आणि हे ते तिकडे जाऊन काही मिळणार नाहीये. इथे जे मिळेल तेच तिथे मिळेल. त्याच्याशिवाय त्या विलीन झाल्या का? मग हा विचार जोपर्यंत आपण हे वाचत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही. आपल्या प्रश्नांची म्हणजे उत्तरं सगळं सेमिनारमध्ये. सगळ्या प्रश्नाचे ते म्हणतात, तुम्ही मागे काय होतात, आत्ता जन्माला येऊन काय करणार आहात आणि पुढे जन्म किती घेऊन काय करणार आहात, हे सगळं आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे तुम्ही काहीही आपण गडबड करू शकत नाही आणि तुम्हाला विचार करायची पण गरज नाही. सगळी एवढी 90 नाही, 95 नाही, 99% जबाबदारी त्यांनी घेतली. फक्त तुम्हाला 1% जबाबदारी ठेवली. तेवढं सुद्धा जर आपण करत नाही म्हटलं तर कसं चालेल? म्हणून डायरेक्ट जबाबदारी येणार आहे. त्याच्यासाठी नाही, मी यांनी नाही सांगत आहे, ती जबाबदारी पडल्यानंतर आणि मी करतो म्हणून होत नाही आणि मी करणार नाही म्हणून पण होत नाही. दादानी सांगितलं होतं संमेलन तुम्ही सगळ्यांना घ्यायचे, तेव्हा आम्ही म्हटलं आम्ही कसं संमेलन घेतो, स्वयंपाक पाणी करणारे आम्ही काय संमेलन घेतो असं वाटत होतं आम्हाला. पण आज उभं राहून जर बोलविता धनी तो आहे तर आम्हाला संमेलन घ्यायची गरजच नाहीये. आम्ही काय सांगणार याची तयारी करायची किंवा तुम्हाला चिंता कशाला पाहिजे म्हणतात. म्हणून यांनी केलं म्हणून मी केलं म्हणतील हे नाही होत. ज्याच्याकडनं करून घेणार त्याच्याकडनंच ते करून घेणार. हे मी काहीच म्हणत नाहीये. माझी इच्छा अशी आहे सगळ्यांनी करावं. पण कोणाला आरतीचं अंग आहे, कोणाला ओंकाराचं अंग आहे, कोणाला मुलाखत सांगायचंय. कित्येक लोक हुशार आहेत पण त्यांना त्याच्यात मी पण आले, पण ते मांडायला यायला पाहिजे ना, सांगता आलं पाहिजे. तर माझी जिद्द होती की शशी सारखं सांगायला यायला पाहिजे आणि माझ्या बहिणीसारखं एम्ब्रॉयडरी किंवा पेटी वाजायला. पेटी वाजत आलं. पेटी शिकली त्याच्यासाठी 10 वर्ष हे वाचावं लागलं. आणि शशी नेहमी त्याच्यामुळे शशीने मला सांगितलं 25 वेळा पहिलं सेमिनार वाच आणि मग माझी बोलाली. मी पहिल्या सेमिनारला गेले नव्हते तर मी म्हटलं काही समजत नाही रे, डोक्यावर जातं. मला म्हणाला 25 वेळा पुस्तक वाच आणि मग माझ्याशी बोलायला ये. म्हणजे ते इतकं सामान्य लेवलनी सांगितलेलं नाहीये आणि ते इतकं किचकट आहे. तर ते पण किचकट असलं तरी न समजण्यासारखं नाहीये. म्हणून मी सगळ्यांना काय सांगते, न समजण्यासारखं असतं तर दादानी सांगितलंच नसतं. पण आपण किती अज्ञानाने जगतो आणि किती अंधश्रद्धेने करतो त्याची एक गोष्ट शशींनी सांगितली होती. मग सांग. शेवटी दादा म्हणाले शेवटचं निराकरण म्हणजे फक्त प्रार्थना. या संदर्भामध्ये ती विजयपूरची एक घटना सांगेल तुम्हाला. याचं कोण पासपोर्टची बॅग हरवली ते सांग. आता एक हे सांगितलं म्हणून सांगते, म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव असल्याशिवाय माणूस विश्वास ठेवत नाही. तर एक माणूस होता, तर तो 5 मिनिटांनी सोडायचंय ना म्हणून गोष्ट सांग. काय झालं, तुम्ही काय करता? नाही तर तो मनुष्य घरचा करता पुरुष एकच होता. त्याला दुबईला नोकरी लागली तर त्यांनी पासपोर्ट काढला आणि तो मुंबईला काहीतरी गेला. मुंबईहून तो विजापूरला त्याचे आई वडील होते म्हणून सांगायला त्यांना सांगूया आणि मग जाऊया म्हणून तो विजापूरला आला. विजापूरला येताना
आतणी म्हणून गाव आहे 1 तास आधी. तर तिथे तो बाथरूमला उतरला. तो बाथरूमला उतरला, गाडी थांबली तर कुणीतरी त्याची बॅग मारली. त्याची बॅग मारली. आल्यानंतर बघतो तर आपली बॅग नाही. त्याच्यात पासपोर्ट, त्याचं तिकीट, त्याचं काय 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 महत्वाचं सामान होतं, पैसे बिसे सगळं. काय करायचं म्हणाला. तर माझा 2 नंबरचा भाऊ पासपोर्ट काढत होता. तर त्याच्याकडे आला, म्हणाला आता काय करायचं? पासपोर्ट काही लवकर मिळणार नाही आणि मला नोकरी आलेली, मला 8 दिवसात तिकडे हजर व्हायचं. मी आई वडिलांना सांगायला म्हणून आलो आणि असं झालं. तो म्हणाला, माझा 2 नंबरचा भाऊ म्हणाला, मी काय हे सांगत नाही बाबा, पण त्यांनी शशीला चिठ्ठी लिहून दिली. थिएटरच्या तो ऑफिस माझं नाव ऑफिसमध्ये तो होता. ऑफिसमध्ये आला होता. तर ती चिठ्ठी लिहून शशीकडे पाठवलं. शशीकडे पाठवल्यानंतर आता शशी तरी काय सांगणार म्हटलं, तर बसला 12 वाजता. बसल्याबरोबर बाबांच्याकडे विडा ठेव म्हणाला आणि म्हणाला माझा पासपोर्ट मिळू दे म्हणून प्रार्थना कर. तर तो मुसलमान होता. तो म्हणाला तू कुठल्याही जातीचा असशील, तू आईला हाक मारतोस तशी तू बाबांना हाक मार आणि सांग. प्रार्थना केली, म्हणजे हिंदी होईल का प्रार्थना. म्हणाला. आणि प्रार्थना वाच म्हणून ती प्रार्थना वाचायला दिली. हे भगवंता नारायणा हिंदीमध्ये. हिंदीमध्ये दिली त्याला. तो म्हणाला मला मराठी इंग्लिश येत नाही, तर मी हिंदीत वाचतो. म्हटलं बरं हिंदीत वाच. तो घरी गेला, हातपाय धुतले, आंघोळ केली, सगळं केलं. नंतर ती प्रार्थना केली, विडा ठेवला, सांगितलं तसं सगळं केलं. संध्याकाळी त्याचा निरोप आला. त्या मुलाचा, ज्यांनी बॅग मारली होती, त्यांनी फोन नंबर बघितला आणि त्याला फोन केला. मला पोलिसाच्या ताब्यात देऊ नका, मी तुमची बॅग आणून देतो, पण मी काय समोर येत नाही, मी फक्त पैसे खर्च केले. पासपोर्टचा काही त्याला उपयोगच नव्हता. त्याचा फोन आल्याबरोबर संध्याकाळी आला, एवढे लाडू बिडू घेऊन केंद्रावरती ठेवायला. 3 बॉक्स आणले मोठे बागे. म्हणजे त्या प्रार्थनेने काम किती होतात. आणि ती प्रार्थना तरी आणि फ्रेम करून ठेवली होती विषय. नंतर ती प्रार्थना फ्रेम करून ठेवली, त्याची पूजा करायला लागला. दादाबाबांचे फोटो नंतरचे. तर गुरुप्रसाद मध्ये त्यांनी सांगितलंय की कालांतराने अशी वेळ येईल जगाची की वेळच नाही कशाला मुलांना काही करायला. तर फक्त हे भगवंता नारायणा प्रार्थना हेच निराकरण होणार आहे. इतकं इतकं कॉम्पॅक्ट केलंय. 10 मिनिटाची प्रार्थना म्हणायची. सांगा की तुम्ही. बाई होती, मला एवढं नीट आठवत नाहीये, तरी तुम्ही सांगितलं म्हणून. काकीने जे सांगितलं, आपले 2-3 पॉइंट्स महत्वाचे सांगितले. प्रतिमांच्या संदर्भातला जो विषय आला, प्रतिमा मध्ये सगळं काही दादांनी आपल्याला दिलंय. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत प्रतिमांचं आपण पूजन दररोज करतो. तिच्यातून आपल्याला दीक्षा प्राप्त होता आणि प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत जो पिरियड असतो, त्या पिरियड मध्ये आपलं विमोचन होतं. आणि आता जे आपण विषय चर्चेला तिच्यात जे सांगितलं, आपण पावसाळा असताना पाऊस पडतो, खूप धो जर पाऊस पडला तर तो धो पाऊस पडून काही उपयोग नाही, तो वाहून जातो. पण सतत संत गतीने नित्य स्वरूपात ज्या वेळेला पाऊस पडतो, तर त्यावेळेला जमिनीचे जे स्तर असतात, एक 4-5 स्तर असतात. पहिल्या दुसऱ्या स्तरावर जे पाणी साचलेलं असतं त्याचा उपयोग होत नाही. 4थ्या आणि 5व्या स्तरापर्यंत जर पाणी झिरपलं, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण नित्य आरती साधना, ओंकार साधना हे नित्य जर केलं आपण, तर आपल्या जवळ गुरु शक्ती 4थ्या-5व्या स्तरापर्यंत जाते. तर त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी होतो. आता मला जे निवेदन वाचायला सांगितलं होतं, तर ते निवेदनामध्ये असं होतं की आता आपल्याला इतकं सोपं करून दिलंय दादांनी, कुठलाही उपवास तापास व्रत वैकल्य वगैरे काही करायची गरज नाही. फक्त आपल्याला नित्याने ओंकार साधना करायची, आरती साधना करायची. आता आबांनी जो विषय सांगितला, तो एक मुलगा होता, तो नेहमी त्याचे आई वडील द्वारकामाईला यायचे. तो कधीतरी आई वडिलांच्या जबरदस्ती फोर्समुळे
तो आल्यानंतर तो असं कस तरी काही करायचा. मग दादांनी त्याला नेमकं बघितलं, अरे काही नाही, मला बाबा आईने पाठवलं गो म्हणून आलो. तू येण्याची इकडे आवश्यकता नाही, तू नाही आला तरी चालेल, पण ज्या ठिकाणी ज्या वेळेला तू असशील 7 वाजेला, तू फक्त एक क्षण नुसतं चिंतन कर तरी पुरे. म्हणजे गुरुमाऊलींनी किती सोपं केलेलं आहे. आणि आपण आज इतके सगळेजण जमलेलो आहे, तर आपल्याला परमेश्वराने त्याच्या कार्यासाठी निवडलंय, हेच खरं महत्वाचं.